देतो आणखी. गिरीश भाऊ, महापौर उपमहापौर पदाची नावं आज निश्चित करण्यात आलेली आहेत. भाजपमध्ये या नावांसाठी बरीच रस्सीखेच होती. नेमकं कसं एकमत झालं आणि काही फॉर्म्युला ठरला? कुठेही रस्सीकेस नव्हती. तुम्हाला कोणी झालं रस्सीकेस? तुम्ही ऐकलं का? कोणी बाईट दिलं? कोणी म्हणलं तुमच्याकडे आलं? नावं चर्चेत होती बघू. चर्चेत तर आधीलाच ना. चर्चेमध्ये नावं आधी तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही 75 पैकी 70 लोक निवडून आलेलो आहोत. आमच्याकडे 100% आमचं परफॉर्मन्स त्या ठिकाणी झालेला आहे, स्ट्राईक रेट आहे. त्यामुळे 2-3 लोक बघणारे होते, पण समजून सांगितलं, विषय संपला. रस्सी नव्हती. तुम्हाला कुठे रस्सी दिसली का कुठे चेंज दिसली काय? त्यामुळे फॉर्म्युला काही ठरलाय का भाऊ? एक मतदारे सगळे नाव ठरलेलं आहे आणि त्यामुळे आता मला असं वाटतं की उपाध्यक्ष जे आहेत उपमहापौर आणि महापौर हे दोन्ही नावं एकत्र ठरलेले आहेत. आणि तुला म्हणून दिल्यामुळे खरंच आहे, मागच्या काळामध्ये आम्ही शब्द दिलेला होता. काही कारणामुळे आम्ही थोडंसं ते काम पूर्ण करू शकलो आणि 8 वर्षाचं सत्तांचं होऊन गेलं, काही लोक पळून गेलीत. पण आता आम्ही निश्चित सांगितलं आहे की आता या वर्षभरामध्ये या 2 वर्षामध्ये सगळी जळगावसारखे सगळे रस्ते आम्ही पूर्ण करणार आहोत. सगळे सिमेंटचे रस्ते करतो आहोत. या वर्षभरामध्ये सगळे रस्ते आम्ही पूर्ण करू आहोत. महापौर रस्ते राहणार नाही आणि सुशोभीकरण आम्ही करतोय. जे डिवायडर आहेत, झाडं लावणे, मी जे तार इलेक्ट्रिकचे ते खूपच विचित्र चित्र दिसतात शहरामध्ये. ते अंडरग्राऊंड करण्याच्या संदर्भामध्ये मग माझ्या खात्याकडून जास्त रुपये करता येईल का? आणि त्याला मोठा खर्च लागणार. 300-400 कोटी रुपये लागत आहेत, छोटा नाही आहे. आणि मोठं कुठून आणायचा का सेंट्रलकडून घ्यायचा, या बाबतीमध्ये आम्ही निश्चित माहिती घेतो. पण ह्या सगळ्या तार अंडरग्राऊंड करायचे इलेक्ट्रिकच्या, झाडं लावायचे डिवायडरमध्ये, जास्तीत जास्त हरित जळगाव करायचं, घाण स्वच्छता. हे बंगालचे पण रस्त्यात आहे की गाड्या लागलेल्या आहेत, बंगालच्या वर्षे जे सडलेल्या आहेत त्या सगळ्या काढून फेकायच्या आहेत. सगळ्या गोष्टी मला वाटतं या वर्षभरामध्ये तुम्हाला जळगाव शहर बदललेलं दिसेल. लोकांनी दुसऱ्यांना आमच्या एवढा मोठा विश्वास टाकलेला आहे आणि एकतर्फी टाकलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आमची जबाबदारी तर मोठी आहे आणि म्हणून आता सरकारही राज्यामध्ये आमचं एक कोर्टातही आमचं आहे. त्यामुळे निधीची कमी पडणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत, शिंदेसाहेब पण आहेत, ते नगरविकास मंत्री आहेत. आम्ही आता कुठेही कमी पडणार नाही. या वर्षभरामध्ये जळगाव शहराचा आम्ही चेहरा मोठा निम्न तापी प्रकल्पाला अजितदादांचं नाव देण्यास